पुणे शहराचा विस्तार चारही दिशांना होत असून लोकसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या पाहता जिल्ह्यातील 2 नवीन महानगरपालिका होऊ शकतात, हे शब्द आहेत अजितदादांचे. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन महानगरपालिकेचा मुद्दा चर्चेत आलाय. आता पुण्यामध्ये नवीन 2 महानगरपालिका होणार असल्यामुळे पुण्याची आर्थिक आणि राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलणार आहेत. कोणत्या आहेत या नवीन होऊ घातलेल्या महानगरपालिका? नेमकी कधीपासून होत आहे ही मागणी? याच विषयासंदर्भात आपण पुढील काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. राज्यात महापालिका निवडणुकींचा प्रचार जोमात सुरू आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांवर आपल्या पक्षाचा झेंडा लावण्यासाठी नेते आणि उमेदवार जोरात प्रचार करतात. पण महानगरपालिकांचा आकडा 29 वरून 31 होण्याची शक्यता आहे. हे आता नक्की कधी होणार हे अजून ठरलं नसलं तरी राज्यातील महापालिकांची संख्या 30च्या पुढे जाणार आहे. मुंबईनंतर सर्वात वाढलेलं शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात आणखीन 2 महापालिका होणार आहेत. विशेष म्हणजे इतर वेळी वेगवेगळ्या दिशेला तोंड असणारे पक्ष नवीन महापालिका निर्मितीला मात्र एकमुखाने पाठिंबा देत आहेत. चला तर याचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया. पुणे आणि चिंचवड शहराचा विस्तार पाहता आणि लोकसंख्या पाहता पुणे जिल्ह्यात नवीन 2 महापालिका होऊ शकतात. हडपसरच्या पुढील भागाचा समावेश करून नवीन महापालिका, तर दुसरीकडे चाकण, आळंदी आणि वाघोली या शहराचा समावेश करून 2 महापालिका करणे आवश्यक आहे. महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यासाठी प्राधान्याने काम करेल अशी घोषणा करत अजित पवार यांनी पुन्हा एकदा महापालिका निर्मितीच्या विषयाला हवा दिली. तसं जर का बघायला गेलं तर 2014च्या पूर्वी सुद्धा पुणे महापालिकेची फोड करून अजून एक महापालिका असावी अशी भूमिका अजितदादांनी घेतली होती. ते म्हणाले होते, पुणे आणि पिंपरी चिंचवड ही 2 शहरे इतकी वाढली आहेत की एकाच आयुक्तांना या शहराचा गाळा हाकणे कठीण होत आहे. भविष्यात प्रशासकीय सोयींसाठी आणि नागरिकांच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी या शहरांचे विभाजन करून स्वतंत्र महापालिका स्थापन करणे अनिवार्य ठरेल. पण राज्यात सत्ता परिवर्तन झालं आणि नवीन महापालिकांचा विषय शांत झाला. पण आजच्या घडीला पाहता पुण्यात 2 महापालिका होणे गरजेचे आहे. नवीन 2 महानगरपालिकांमध्ये सर्वात पहिली महापालिका होऊ शकते ती म्हणजे हडपसर महापालिका, ज्याला अगोदर आपण पूर्व पुणे म्हणत होतो. त्यामध्ये हडपसर, मगरपट्टा सिटी, 17.5 नळी, महमदवाडी, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, सय्यदनगर इत्यादी भागांचा समावेश होऊ शकतो. आजच्या घडीला या भागातील लोकसंख्या पाहता 15 लाखाच्या आसपास आहे, ज्यामुळे येथे ब दर्जाची महानगरपालिका होऊ शकते. हडपसरच्या महानगरपालिका झाल्यास नगरसेवकांची संख्या 60 ते 70च्या दरम्यान असेल. आता याच्यामध्ये सामान्य माणसावर काय परिणाम होईल तेच आपण बघूयात. ग्रामपंचायतीचे 5 प्रकारचे कर असतात, तर महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर 13 प्रकारचे कर आपल्याला भरावे लागतात. या नवीन कराला विरोध असल्यामुळे फुरसुंगी आणि उरुळी देवाची नवीन नगरपालिका करण्यात आली. पण नवीन महानगरपालिका असल्यास सुरुवातीची 5 वर्ष टप्प्याने कर वाढवायची तरतूद असते. त्यामुळे प्रोजेक्ट वाढवत असताना शहराला राज्य किंवा केंद्र सरकारवर अवलंबून राहण्याची गरज होणार नाही. दुसरी महानगरपालिका असणार आहे चाकण नगर परिषद, आळंदी नगर परिषद, राजगुरू नगर परिषद, तसेच या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महानगरपालिका निर्माण केली जाणार आहे. विशेष म्हणजे 3 नगर परिषदांची मिळून एक महानगरपालिका स्थापन करावी असा अभिप्राय जिल्हा परिषद आणि पिंपरी चिंचवड नगरपालिकेतील शहरांना शासनाने 2 वर्षापूर्वीच दिला होता. वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवताना महानगरपालिकेवर ताण येतो. या नगर परिषदेची हद्दवाढ झाली तर रस्ते, कचरा, पाणी पुरवठा इतर बाबींचे नियोजन करणे सोपे होईल असे प्रशासनातील काही लोकांचे मत आहे. परंतु अशी हद्दवाढ करण्यास शेजारील गावांच्या सरपंचांनी तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव अडकलेला आहे. पण यासाठी काही उद्योजक यांनी मात्र संमती दिली आहे. पण आता मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यामुळे हद्दवाढ नाही तर महानगरपालिका हाच एक योग्य उपाय असणार आहे. ऑगस्टमध्ये अजित पवार यांनी चाकणची पाहणी केल्यानंतर कुणाला आवडो अगर ना आवडो पण नवीन महानगरपालिका होणारच असा निर्वाणीचा इशारा दिला होता. चाकण आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे, त्यामुळे तिथली यंत्रणा सुविधा देण्यास अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन महानगरपालिका झाल्यास सुविधा देणे शक्य होईल. नवीन महापालिका निर्मितीला पहिल्यांदा भाजपचा विरोध होता, पण नंतर मात्र पुणे महानगरपालिकेवरील प्रशासकीय ताण हा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता आणखीन उशीर न करता पुणे महानगरपालिकेचे विभाजन करावे लागेल अशी स्पष्ट भूमिका मांडत चंद्रकांत पाटील यांनी सहमती दर्शवली आहे. PMRDA ही काही महानगरपालिका होऊ शकत नाही, त्यामुळे आता अधिक उशीर न करता नव्या महापालिकेचा प्रश्न हा मार्गी लावावा लागेल असे पाटील यांनी म्हटले. पाटील पुढे बोलताना म्हणाले, पुणे या नावातच खूप काही दडलंय. त्याला आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक स्थान आहे, त्यामुळे यातून मार्ग काढावा लागेल. यासाठी एखाद्या एजन्सीला ते काम देऊन त्याचे स्वरूप तयार करून घ्यावे लागेल असे पाटील यांनी म्हणले आहे. मात्र पुणे महानगरपालिकेचा भाग असलेल्या हडपसर भागाची स्वतंत्र महानगरपालिका करा अशी मागणी काँग्रेसने देखील केली आहे.
तर चाकण महापालिका होण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे असे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितले. नवीन महानगरपालिका होण्याची मागणी 10 वर्ष जुनी असली तरी अलीकडे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असल्यामुळे नवीन महापालिका गरजेची बनली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी सांगितल्यानुसार निवडणूक झाल्यानंतर या प्रक्रियेला अधिक गती येणार की पुन्हा पहिले पाडे 55 होणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.